झी 24 तास एक पाऊल पुढे। लता दीदींच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा घेणारा अक्षय गाणे हा कार्यक्रम नुकताच पार पडला। यावेळी स्वरसम्राज्ञीचे अंतरंग उलगडणाऱ्या अक्षय गाणे ह्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। पाहूया त्याचाच हा रिपोर्ट। लता दीदी पार्श्वगायनातलं त्यांचं योगदान इतकं मोठं आहे की त्याबद्दल बोलावं तितकं कमीच। आणि म्हणूनच त्यांच्या कारकिर्दीला 71 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दीदींचे अंतरंग उलगडणाऱ्या अक्षय गाणे या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। पद्मा सचदेव यांनी दीदींवरचे हे पुस्तक लिहिलं असून जयश्री देसाईंनी अनुवाद केला आहे। मला माहिती होतं की ती चांगलं लिहू शकते आणि तिने फार चांगलं पुस्तक लिहिलं। त्यात चांगली गोष्ट ही होती, माझ्यावरती अनेक पुस्तकं लिहिली गेली। कुणी शिव्या दिल्या, कुणी चांगलं म्हटलंय, कुणी आपल्याला फार लता मंगेशकर माहिती आहे असं केलंय, पण खरोखर माझ्या घरात मी काय आहे हे पद्मानी लिहिलं। लता दीदींचं घरातलं रूप, त्यांचं व्यक्तिगत आयुष्य, रेकॉर्डिंगचे किस्से याचा आस्वाद वाचकांना घेता येणार आहे। मात्र अजूनही दीदींच्या आयुष्यातले असे अनेक किस्से आहेत जे फक्त तिलाच माहीत आहेत आणि म्हणूनच दीदींना आत्मचरित्र लिहावं अशी इच्छा खुद्द हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली। तिच्या आयुष्यात घडलेले जे प्रसंग आहेत ते फक्त कालातील पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या आयुष्यात होतात, ते तिने मन मोकळेपणाने सांगावे आणि मैत्री जीवाचे या संस्थेने अत्यंत खरं असे लता मंगेशकरांचं चरित्र लिहावं अशी मी या संस्थेला विनंती करतो। दीदींनी मात्र या इच्छेला सुरेल उत्तर दिलं। खूप लोक दुखावले जातात कारणाशिवाय, आणि आता काही लोक आता नाहीत आमच्या इंडस्ट्रीमधले, ज्यांनी काही माझ्याशी ते वाईट वागले असतील किंवा काही झालं असेल तर त्यांचे मी म्हणजे आत्मचरित्र म्हणजे खरं लिहिलं पाहिजे। आणि ते लिहिताना जर अशा काही लोकांच्या गोष्टी लिहिल्या गेल्या आणि त्यांच्यावर प्रेम करणारे लोक म्हणजे उद्या आता ते नाहीत ना म्हणून आपल्या हिने लिहून टाकलं, तर तसं मला नको आहे आणि म्हणून मी आत्मचरित्राच्या विरुद्ध आहे। दीदींची गाजलेली गाणीही यावेळी सादर करण्यात आली। सुरमई वातावरणात हा सोहळा पार पडला। जयंती वागधरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।